जोपर्यंत मला माझा रॉक बॉटम समजणार नाही, माझा जीवनतळ मला समजणार नाही, तोपर्यंत माझी ऍक्च्युअल मध्यमुक्तता जी आहे किंवा 12 पायऱ्यांकडे मित्रांनो तोपर्यंत मी मनापासून गांभीर्याने लक्ष देणार नाही. बऱ्याचदा त्याच्या बाबतीत माझा कॅज्युअल अप्रोच असतो. म्हणून हा जीवनतळ नेमका काय आहे, जीवनतळ ओळखायचा तर नेमका कसा ओळखायचा, जीवनतळ नेमकं कशाला म्हणतात, हा रॉक बॉटमच्या बाबतीत आणि नंतर अल्कोहोलिक सायन्स मध्ये आल्यानंतर हा जीवनतळ ज्यावेळेस समजला तर त्याच्यानंतर रिकव्हरीसाठी होत असलेली मदत, ह्या अनुषंगाने आज आपण मित्रांनो स्पीकर मीटिंग ठेवलेली आहे. आपले बांधव उमेश आर, उमेश भाऊ आवाज येतोय तुम्हाला? कृपया अनम्यूट करा, इथून अनम्यूट होत नाहीये. हा येतोय आवाज. ओके. 11:40 झालेले आहेत. साधारण 12:20 पर्यंत तुम्ही शेअरिंग करा आणि मग शेवटचे 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांसाठी ठेवूयात. विषय आहे रॉक बॉटम. बोला उमेश भाऊ. नमस्कार, माझं नाव उमेश, मी एक दारुड आहे. हाय उमेश. केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनोनिमस या संस्थेची रोज मिळणारी मदत, त्यामुळे आज आतापर्यंत दारू प्यायलेलं नाहीये. लॉकडाऊन मध्ये बसलोय आणि परमेश्वराच्या कृपेने आज आजचा दिवस आतापर्यंत मी त्या दारूच्या घोटापासून लांब आहे. मी मुक्तानंद समूहाचा मेंबर आहे, पण सध्या मी लखनौ मध्ये असतो आणि ज्यावेळेला मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेला मुक्तानंद समूहाच्या सातत्याने मीटिंग करायचो. नंतर साखळी हा पण समूह सुरू झाला, त्या समूहाच्या पण मी मीटिंग सातत्याने करायचो. सगळ्यात आधी मी या दोन्ही ग्रुपला आभारी आहे, त्यांनी मला आज बोलायची संधी दिली. माझं मन मोकळी करायची संधी आहे आणि ही केवळ परमेश्वराची कृपा आहे असं मी मानतो. एका चांगल्या ब्राह्मण घरामध्ये माझा जन्म झाला होता आणि घरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजा व्हायची. एक सात्विक असं वातावरण आमच्या घरामध्ये असायचं. मी ज्यावेळेला लहान होतो, अगदी 3री-4थीला, त्यावेळेला माझी आजी मला रोज संध्याकाळी कधी ओंकारेश्वराला, कधी मोदी गणपतीला, कधी देवीच्या देवळात मला रोज संध्याकाळी न चुकता घेऊन जायची. आणि हे अनेक वर्ष चालू होतं. मला आज आठवतंय माझ्या मोठ्या भावाची ज्यावेळेला मुंज झाली होती, त्या मुंजीची वरात काढली होती आणि 3-4 दिवसापूर्वी जुनं कपाट ज्यावेळेला आम्ही आवरत होतो आत्ता इथं, त्या मुंजीचे फोटो बघत होतो आणि मी एकदम छोटा त्यामध्ये दिसत होतो. ज्या ज्या वेळेला माझी आजी मला संध्याकाळी देवळामध्ये घेऊन जायची, त्या वेळेला देवळात देवाचं दर्शन, प्रदक्षिणा मारल्यानंतर तिथं जो प्रसाद मिळायचा, तिथले गुरुजी किंवा कोण जो माणूस बसलेला असेल तर तो प्रसाद जो मला द्यायचा, त्या प्रसादामध्ये मला एक काहीतरी वेगळेपण जाणवायचं. आणि एखाद्या दिवशी माझी आजी काही कामानिमित्त जर मला देवळात घेऊन जाऊ शकली नाही तर त्या दिवशी मला जरा अस्वस्थ असल्यासारखं वाटायचं. त्यावेळेला मी 3री किंवा 4थीला असेल. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये मी ज्या दिवशी आलो आणि आजचा दिवस, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता चेअरमन साहेबांनी पहिल्या पायरीमध्ये रॉक बॉटम यावर काय लिहिलंय, रॉक बॉटम कसा ओळखायचा या गोष्टी सांगितल्या आहेत. तर प्रत्येकाने मला वाटतंय जे जे अल्कोहोलिक्स अनोनिमस सभासद आहेत त्यांनी ते वाचलं असेल. काही ठळक प्रसंग माझ्या आयुष्यातले मला हे दाखवून देतात की या ठिकाणी माझी जी वृत्ती एक नॉर्मल माणसाची असायला पाहिजे ती त्या वेळेला नव्हती. मला आठवतंय मी 13 वर्षाचा होतो आणि अंडर 14 मध्ये क्रिकेटमध्ये आमचं सिलेक्शन झालं होतं. पुणा क्लबच्या ग्राउंडवर आमचा कॅम्प लावला होता
आणि त्या कॅम्प मध्ये 3 दिवस नेट प्रॅक्टिसचा कॅम्प होता आणि मग नंतर आमच्या अंडर 14 लेवलच्या मॅचेस होत्या. आम्ही सगळी 14 वर्षाखालील मुलं त्यावेळेला आमच्या कॅम्प मध्ये होती. ऑल इंडिया लेवलचं सिलेक्शन होतं आणि मी पण सगळी किटबॅग घेऊन त्या सिलेक्शनला कॅम्पसाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी आमची नेट प्रॅक्टिस चालू होणार होती आणि आम्ही सगळेजण वॉर्मअप करत होतो. तर मला आजही आठवतंय, बाजीराव नावाचा ग्राउंड्समन होता. तो विकेटवर रोलर मारत होता, नेट बांधत होता आणि आम्ही सगळेजण आमच्या सरांच्या गायडन्स खाली वॉर्मअप करत होतो. आणि अशा वेळेला मेन रोडवर, मेन गेटच्या इथं व्हाईट कलरची फियाट जुनी, ती फियाट येऊन थांबली. तर फियाट मधनं 3 माणसं उतरले, 4 माणसं उतरले. एका माणसाच्या हातात किट बॅग होती आणि ज्यावेळेला ती माणसं जवळ यायला लागली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्याच्यामधला एक माणूस जो व्हाईट ड्रेस मध्ये होता तो सुनील गावस्कर हा होता. आमचे वॉर्मअप झालं. पहिल्या बॅट्समनला आमच्या सरांनी पॅड बांधायला सांगितले, तो बॅटिंगला गेला आणि मग सुनील गावस्कर, त्याचे 2 मित्र आणि तो किटबॉय असे 4 जण त्या पुणा क्लबच्या ग्राउंडवर आले होते. नेटच्या मागे आमचे सर बसले होते, सरांशी काहीतरी ते बोलले आणि ते 5-10 मिनिटं तिथं थांबले होते. मी त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर्सला फिल्डिंग करत होतो. मला आधी आठवतंय, सरांनी माझ्याकडं काठी फोन केली, मला बोलवलं नेटच्या मागं. मला म्हणले आता तू पॅड बांध. आणि एक जे माझ्या जीवनामध्ये मी ज्याला आयडॉल मानायचो किंवा क्रिकेटचं जे भयंकर वेळ माझ्यामध्ये होतो, ती व्यक्ती प्रत्यक्ष माझ्या समोर 2 ते 3 फुटावर उभी आहे. आमचे सर खुर्चीमध्ये बसलेले आहेत आणि तो सुनील गावस्कर हा महान खेळाडू त्यांच्याशी भयंकर अदबीने बोलतोय. सुनील गावस्कर त्यांना काहीतरी सांगत होते की आमची 2 दिवसांनी इथं नेहरू स्टेडियमला मॅच आहे, तर मला थोडी नेट प्रॅक्टिस पाहिजे, म्हणून मी तुमच्या नेट मध्ये थोडा वेळ करू शकतो का प्रॅक्टिस. मित्रांनो, हे वाक्य मी ऐकली होती. मी पॅड बांधत होतो आणि माझं असं समज झाला की आता त्यांना बॅटिंग करायची, म्हणून मी बांधलेले पॅड काढून टाकले आणि मी तिथंच उभा राहिलो. त्यावेळेला आमच्या सरांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणले, तू पॅड का सोडलेस? म्हणलं नाही, ह्या सरांना बॅटिंग करायची म्हणून मी पॅड काढले. मला आमचे सर म्हणले की मी कोच तुझा आहे, त्यामुळं मी जे सांगेन ते तुला ऐकायला पाहिजे. मित्रांनो, मी पुन्हा तिथं पॅड बांधायला सुरुवात केली. मी बॅटिंगसाठी तयार झालो आणि आमचे सर सुनील गावस्कर सारख्या खेळाडूला म्हणले की तुला नेटची प्रॅक्टिस पाहिजे. आमच्या सगळ्या मुलांचं आता कोचिंग कॅम्प आहे, त्यांचं कोचिंग संपल्यानंतर 1.5 तास कोचिंग चालेल, ते संपल्यानंतर तुला वाटेल तेवढा वेळ बॅटिंग करता येईल. आणि मित्रांनो, हे म्हणल्यानंतर सुनील गावस्कर सारखा माणूस ताबडतोब जाऊन फिल्डिंगला उभा राहिला. नंतर मी बॅटिंगला जायला लागलो त्यावेळेला माझ्या सरांनी मला सांगितलं की तू एकदा काढून पुन्हा पॅड बांधलेले, त्यामुळं रोज तू 50 बॉल खेळायचा, आज तुला 40 बॉल खेळता येईल. मित्रांनो, माझ्या मनात बॉल कमी खेळायला मिळाले याबद्दल कुठलाही विचार नव्हता. मी नंतर नेटमध्ये बॅटिंग केली, अजून सगळ्या लोकांनी बॅटिंग केली. मग गावस्कर स्वतः बॅटिंगला आले आणि मग बॅटिंग संपली. हा विषय खरं तर त्यावेळेला तिथं संपायला पाहिजे होता, पण आपल्या इथं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये ज्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेला लोकांचे अनुभव ऐकले की जोपर्यंत माझ्या पूर्व आयुष्यातल्या घटना मी आठवत नाही, त्याच्यामध्ये असलेले माझ्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे कोण जोपर्यंत मला लक्षात येत नाही. वयाच्या 13व्या वर्षी ज्या मुलाला असं वाटतं की सुनील गावस्करच्या आधी मला बॅटिंग केली, याचा अर्थ बहुतेक सरांना माझी बॅटिंग आवडते किंवा मी सुनील गावस्करांपेक्षा खूप मोठा कोणताही खेळाडू.
मित्रांनो, हा विषय तिथं संपून गेला. नंतर माझं सिलेक्शन झालं, आमचा कॅम्प संपला, मग आम्ही बडोद्याला खेळायला गेलो. माझं क्रिकेट खेळणं चालू राहिलं. इंटर कॉलेज मध्ये मी गेलो आणि मला आजही आठवतंय आजचा जो विषय आहे रॉक बॉटम. मी सेकंड इयर बीकॉम ला होतो. मी ज्या कॉलेजमध्ये शिकायचो त्या कॉलेजच्या टीमचा मी कॅप्टन होतो. आमची इंटर कॉलेजिएट फायनल मॅच होती. त्या फायनल मॅच मध्ये आमची आणि वाडिया कॉलेजची मॅच होती. मी टीमचा कॅप्टन असल्यामुळे टीम सिलेक्शन माझ्यावर अवलंबून होतं आणि आम्ही चांगले खेळलो किंवा आमचा परफॉर्मन्स चांगला झाला असेल आणि आम्ही त्या दिवशी फायनल मॅच जिंकली. मला आजही ती जागा आठवते. फर्ग्युसन कॉलेजचं ग्राउंड, त्यातला तो जिमखाना. आणि मॅच संपल्यानंतर खूप लोक कॉलेजची मुलं मुली आमची मॅच बघायला आले होते. आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते, ते पण आणायला तिथं आले होते. आणि मॅच संपल्यानंतर खूप पोरांनी कल्ला केला, गोंधळ घातला वगैरे वगैरे. आणि अशातच तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आला. त्या प्रसंगामुळं माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. मी हे असं आज का म्हणतोय, कारण ते एक निमित्त किंवा कारण ठरलं. आमच्या टीम मधल्या 2 जणांनी फर्ग्युसनच्या समोरच रस्ता क्रॉस केल्यावरच एक हॉटेल होतं, म्हणजे त्यावेळेला होतं, आता आहे का मला माहित नाही. तिथनं 2 बियर आणल्या, प्लास्टिकचे ग्लास आणले आणि त्या जिमखान्याच्या मागं ते 3-4 जण थांबले. मला बोलवण्यात आलं. मला प्लास्टिकच्या ग्लास मध्ये ती पहिली बियर मला ऑफर केली गेली. ती बियर मी आधी नाही म्हणलो का तर माझ्या हातात डायरेक्ट तो बियरचा ग्लास दिला. आज आपण जिंकलोय, तू कॅप्टन आहेस वगैरे वगैरे, जे काय एका टीम मधले लोक बोलतात त्याप्रमाणे ते बोलणं झालं. आणि मी तो बियरचा ग्लास कुठलाही न विचार करता प्यायला. पुन्हा आम्ही सगळेजण पुढच्या बाजूला जिमखान्याच्या त्या पायऱ्यांवर येऊन बसलो, कारण लगेच ऑर्गनायझरने अनाउन्समेंट केली होती की लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. आणि चीफ गेस्ट जे आहेत, मला आजही आठवतंय, चंदू बोर्डे त्यावेळेला चीफ गेस्ट म्हणून आले होते. आणि आम्ही सगळेजण आमच्या टीम मधले, जे लुझर टीम होती त्या टीम मधले, असे आम्ही बसलो होतो. मग चीफ गेस्ट आले आणि कदाचित त्या टुर्नामेंट मध्ये माझा परफॉर्मन्स चांगला असेल, मला माहित नाही. आणि मला त्या टुर्नामेंट मध्ये बेस्ट प्लेअरचं अवॉर्ड मिळालं. चंदू बोर्डेंच्या हस्ते ते बक्षीस मिळालं. मित्रांनो, बक्षीस समारंभ व्हायच्या आधी मला कसं तरी व्हायला लागलं होतं. म्हणून माझ्या टीम मधला एक माझा मित्र होता, मी त्याला बोलून पण दाखवलं. मग नंतर आम्ही मागच्या बाजूला गेलो, त्यांनी पाण्याची बाटली आणली आणि मी 2 उलट्या केल्या. हा माझ्या आयुष्यातला दारूचा आणि माझा पहिला संबंध. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी माझी अवस्था बेकाराच्या वर झाली. पहिली पायरी जी आपल्या इथं सांगतात की मी मद्यशक्ती पुढे हतबलय आणि माझं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. हा आयुष्यात आलेला माझ्या पहिला दारू पिण्याचा प्रसंग, ती पण अर्धा ग्लास ती बियर. ही बियर मला पुढं कुठं घेऊन जाईल मला त्यावेळेला काहीही कल्पना नव्हती. त्याच्यानंतर प्रसंग येत गेले. माझं कॉलेजचं शिक्षण संपलं. त्याच्यानंतर मला एक चांगली नोकरी बॉम्बे पुणा रोडवर एका चांगल्या अशा प्रतिष्ठित ठिकाणी मला नोकरी लागली. मी त्या ऑर्गनायझेशन कडनं पण क्रिकेट आणि कॅरम खेळायला लागलो. यामध्ये मित्रांनो काही वर्षाचा कालावधी गेला आणि बऱ्याचशा लोकांना माहिती आहे का मला माहित नाही, पण माझी बहीण पण अनेक वर्ष अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येते
त्यावेळेला पण ती यायची. ती दर आठवड्यामध्ये आमच्या घरी यायची आणि माझं एकंदर वागणं किंवा एकंदर माझी राहण्याची स्टाईल, माझं घरी उशिरा येणं हे कदाचित तिच्या लक्षात आलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा तिने मला या संस्थेचा मेसेज दिलेला होता. आता कोणतरी भाऊ शेअरिंग करताना म्हणला की परमेश्वराची इच्छा असली आणि असेल तरच मी या संस्थेच्या मीटिंग पर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, 2 प्रसंग मी आता सांगितले, वय वर्ष 13 आणि 6 बीकॉमचा. माझ्या मते हे माझे रॉक बॉटम आहे. त्याच्यानंतर माझं दारूचं प्रमाण वाढत गेलं. मी प्रसंग शोधायला लागलो. दारूचे ऑकेजन्स कुठे आहेत याचा मी जास्तीत जास्त दिवसभरात विचार करायला लागलो. माझ्या स्वतःच्या स्पोर्ट्स कॅलिबरमुळे मला ज्या ठिकाणी नोकरी मिळालेली होती, मी त्या नोकरीच्या ठिकाणी पण असं डिपार्टमेंट मला चुकून किंवा देवाच्या कृपेने मिळालं होतं की मी सकाळी 8:30 वाजता कामावर पोहोचायचो. मी कॉर्पोरेशनला बस पकडायचो. प्रीमियर कंपनीच्या इथं स्टॉपवर मी उतरायचो आणि लगेच रस्ता क्रॉस करून मी माझ्या कामाच्या ठिकाणी जायचो. 12:30 वाजता मित्रांनो माझं काम संपलेलं असायचं. 1 वाजता क्लिअरिंगची पोस्ट आली की मी सही करायचो आणि मी 1 वाजता तिथनं निघायचो. देवाची कशी म्हणजे काय मला ते सांगता येणार नाही. मी ज्या ठिकाणी काम करायचो त्या बिल्डिंग मध्येच अंडरग्राऊंड एक बिअर बार होता. आणि मित्रांनो, जे सुरुवातीला उमेश वेळेवर 8:30 वाजता शार्प ऑफिसच्या ठिकाणी पोहोचणारा, 1-1:30 वाजला की माझ्या कामाच्या ठिकाणी अशी चर्चा सुरू व्हायला लागली की आता तो बहुतेक तळघरामध्ये बसला असेल. कारण त्या तळघरामध्ये एकदा क्लिअरिंगचं पोस्टिंग संपलं की मी सही करून डायरेक्ट तो पहिला बार गाठायचो. मी क्वार्टर मागवायचो, दारू प्यायचो. 3-3:30 पर्यंत मी तिथनं निघायचो. पुन्हा चालत मेन रोडवर यायचो. मग मी कॉर्पोरेशनची बस पकडायचो. मी तिथनं पुन्हा जो मध्ये रस्त्यात कुठला गुत्ता मिळेल तिथं पुन्हा प्यायचो. आणि हा प्रकार, ही सायकल जी पूर्वी आठवड्याला व्हायची, जी कधी सुट्टीच्या दिवशी व्हायची, ही सायकल रोज चालू व्हायला लागली. माझं पिण्याचं प्रमाण इतकं वाढायला लागलं की मी सकाळी पण लवकर 8:30ला कामाला जायचो. तर मी कॉर्पोरेशनला जायच्या आधी पण तिथे एक धंदा होता, त्या धंद्यावर 1 क्वार्टर प्यायचो, बसमध्ये बसायचो आणि मग मी कामाच्या ठिकाणी जायचो. काही महिन्यातच आमचे जे मॅनेजर होते त्यांची ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी 2-3 वेळा मला वॉर्निंग दिली. त्यांनी मला चांगले सल्ले दिले. त्यावेळेला सुद्धा मी त्या माणसाचं नाव घेऊ शकतो कारण ते आता आज हयात नाहीयेत. सप्रे म्हणून ते साहेब होते आमचे. त्यावेळेला सुद्धा सप्रे साहेबांनी मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेविषयी माहिती दिली की तू जर हो म्हणत असशील तर मी त्या संस्थेची माहिती काढीन आणि मी तुला पत्ता देईन, त्या ठिकाणी तू जावंस अशी माझी इच्छा आहे. पण मित्रांनो, दारूने माझा पूर्ण कब्जा घेतलेला होता. 24 तास हे पण माझ्या दारू पिण्याला कमी पडत होते. आणि एक दिवस तो माझ्या आयुष्यामध्ये उगवला. मी 8:30-9ला पोहोचणार, त्या दिवशी मी 9:45 वाजता माझ्या ऑफिसच्या ठिकाणी पोहोचलो. मी ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला गेटवर पिऊन होता. त्यांनी सांगितलं तुम्हाला ताबडतोब साहेबांनी आत केबिन मध्ये बोलवलंय. आणि मी ज्यावेळेला केबिन मध्ये एंट्री केली त्यावेळेला माझ्या साहेबांचा पहिला हात स्वतःच्या नाकावर गेला आणि त्यांनी माझ्याकडे ज्या नजरेने बघितलं ती नजर माझ्या आज पण लक्षात आहे. आणि माझ्या हातामध्ये एक कागद दिला गेला आणि मला सांगितलं गेलं की तुझे बद्दल स्टाफ मधल्याच कोणीतरी कंप्लेंट केली आहे आणि हेड ऑफिसतून असं असं हे पत्र आलेलं आहे, त्याचं तू उत्तर काय देऊ शकतोस का नाही
त्याबद्दल तू विचार करावास आणि माझा अनुभव मला हे सांगतोय की तू आज पण पिऊन आलेला आहेस, तर तू आजचे दिवस इथं काम करू नकोस आणि बाकी काय असेल ते आपण उद्याला बघू. मित्रांनो, मला त्या दिवशी हे समजायला पाहिजे होतं की त्यांचं ते बोलणं ही मला वॉर्निंग नसून माझ्याबद्दल घेतलेली ती ऍक्शन आहे. पण मित्रांनो, दारूने मला बेफाम, बेलगाम आणि बेजबाबदारीचा बनवला होता. मी तिथनं साहेबांना काही न बोलता निघालो. पुन्हा मी बाहेर रस्त्यावर चालत आलो. पैसे खिशात आहेत का नाही याची चाचपणी केली आणि माझ्या लक्षात आलं 500-700 रुपये आहेत. मी वाट बघत होतो, कारण ते खालचा जो बार होता तो 11 वाजता उघडायचा. मी त्या हायवेवर फुटपाथवर अर्धा पाऊण तास घुटमळत बसलो होतो आणि 11 वाजता मी त्या तळघरात गेलो. तिथे एक क्वार्टर केली आणि तिथनं मी पुन्हा बाहेरून निघालो. म्हणलं आता आपण पुण्यामध्ये जाऊया. मी कॉर्पोरेशनची बस पकडली आणि मी कॉर्पोरेशनच्या बस स्टॉपला उतरलो. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मला जाग आली त्यावेळेला मी पुणे सातारा हायवेवर कात्रजच्या घाटामध्ये, घाट सुरू व्हायच्या आधी एक पेट्रोल पंप आहे पूनम लडकत साहेबांचा. त्या पंपाच्या कॉर्नरला मी एक कचराकुंडीच्या इथं पडलेलो होतो आणि मला जाग आली. त्यावेळेला दुपारचे 2 का 3 काहीतरी वाजलेले होते दुसऱ्या दिवशीचे. मी जी बॅग रोज ऑफिसमध्ये न्यायचो, ज्याच्यामध्ये माझा खायचा डबा असायचा, तो डबा नव्हता, ती बॅग नव्हती. माझ्या पायामध्ये बूट नव्हते. माझा बेल्ट पण अर्धा तुटलेला होता. माझा शर्ट फाटलेला होता. अशा अवस्थेमध्ये मी तिथे पडलेलो होतो. आणि ही गोष्ट ज्याला मी थोडा नॉर्मल झालो त्यावेळेला लक्षात आली माझ्या की काय झालं, मी नक्की कुठं आलोय. त्यावेळेला मी त्या पेट्रोल पंपाच्या आतमध्ये एक कूलर लावला होता. त्या कूलरच्या इथं गेलो आणि पाणी प्यायलो. जरा तोंड वगैरे धुतलं. भयंकर रखरखीत ऊन होतं. पाय भाजत होते आणि अशातच त्या पेट्रोल पंपावरचा जो वॉचमन होता तो आला आणि माझ्याकडे त्यांनी एका अशा इतक्या हॅटाड नजरेने बघितलं आणि तो माझ्याशी बोलायला लागला. मला म्हणला, काय साहेब, तुम्ही चांगल्या घरातले दिसताय आणि तुम्ही काल रात्रीपासून इथं पडलाय. 3:30 वाजता कुठनं तरी तुम्ही आलात. टमटमवाल्यांनी तुम्हाला खाली फेकून दिलं आणि तुम्ही इथं पडलेला आहात. मित्रांनो, मला काहीही आठवत नव्हतं. मी कॉर्पोरेशनला उतरलो आणि मी कात्रजला त्या घाटाच्या इथं कसं काय पोचलो मला काही लक्षात येत नव्हतं. मी त्या माणसाला विनंती केली. मी त्याच्याशी बोललो. त्याला म्हणलं, माझ्या पायात चप्पल नाहीये, माझे पाय खूप भाजतात. त्या माणसाने बिचाऱ्याने स्वतःची स्लीपर मला आणून दिली. त्या माणसाकडनं मी 20 रुपये घेतले आणि मी पुन्हा स्वारगेटला आलो. मित्रांनो, रॉक बॉटम हा जो आजचा विषय, हा माझा विषय त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होता. मी त्यानंतर त्या स्लीपर घालून फाटलेल्या अवस्थेमध्ये मी घरी आलो. घर ज्या वेळेला मी पोचलो त्यावेळेला माझा मोठा भाऊ घरामध्ये होता. त्याने दार उघडलं आणि माझी अवस्था बघितल्यानंतर मित्रांनो तो हादरला होता. त्याला माझ्याशी काय बोलावं काय नाही ते त्याला समजत नव्हतं. मागणं आई माझी आवाज देत होती की कोण आलंय कोण आलंय. आणि ज्यावेळेला आई आली त्यावेळेला आईने माझ्याकडे बघितलं. माझा शर्ट फाटलेला होता, माझ्या गालावर लागलं होतं, माझा हात सोलपाटलेला होता, पायात स्लीपर होत्या आणि हे माझं रूप, हा माझा अवतार बघून माझी आई जागच्या जागेवर खाली बसली. मित्रांनो, रॉक बॉटम नंबर 3. आणि मी दोघांशी बोललो नाही.
माझे वडील बाहेरच्या खोलीमध्ये बसलेले होते. त्यांनी पण माझ्याकडे बघितलं आणि मित्रांनो मी माझ्या खोलीमध्ये गेलो आणि जे जाऊन पडलो बेशुद्धासारखा. मला काय होते, डोकं गरगरत होतं, सगळं जग फिरतंय आता मला भास होत होता आणि मी त्या बेशुद्धीमध्ये झोपून गेलो. मित्रांनो दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मला जाग आली त्यावेळेला साधारण दुपारचे 11:45 वाजले होते आणि माझ्या भावाच्या आमच्या घरातल्या लँडलाईन वर माझा भाऊ फोनवर बोलत होता आणि तो फोन माझ्या भावाच्या बोलण्यावरनं माझ्या लक्षात आलं की तो फोन आमच्या सप्रे साहेबांचा होता. आणि मित्रांनो ते सप्रे साहेब माझ्या भावाला सांगत होते की तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या माझ्या मोठ्या भावाला म्हणलं की तुम्ही स्वतः तिथे या, जे काय असेल ते आपण बोलूया. पण एवढं निश्चित त्यांनी माझ्या भावाला सांगितलं होतं की यांना आता नोकरीवरनं काढून टाकण्यात आलेलं आहे. मित्रांनो, घरामध्ये ज्या वेळेला ही गोष्ट माझ्या आई वडिलांना कळली त्यावेळेला मी घरामध्ये नव्हतो आणि मी दारूच्या शोधात घरातून निघून गेलो होतो. माझी दारू वाढत राहिली. मित्रांनो, नोकरी गेली होती. माझा भाऊ सप्रे साहेबांना भेटून आला होता आणि माझे जे काही ड्यूज होते ते मला परत मिळालेले होते. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जो मद्यपाश नावाचा आजार सांगतात किंवा जो मी आजही ऐकतो त्याच्यामध्ये एक उल्लेख कायम केला जातो की हा फसवा आजार आहे. मित्रांनो, जे अरियर्स मला मिळणार होते त्या अरियर्स वर माझी सही, मी तिथं गेलो तरच ते मला मिळणार होते आणि ते माझ्या अकाउंट मध्ये जमा होणार होते आणि त्याप्रमाणे ते अकाउंट मध्ये जमा झालेत हे ज्या वेळेला मला कळलं एक 4-5 दिवसानंतर, मित्रांनो, माझं वागणं घरामधलं लगेच बदलून गेलं होतं. एक चांगली नोकरी जी मला माझ्या स्पोर्ट्समॅनला मिळाली होती ती माझ्या दारू पिण्यामुळे गेली. या गोष्टीची काळजी किंवा दुःख माझ्या चेहऱ्यावर, माझ्या वागण्यात अजिबात नव्हतं. आपले एक ओल्ड टायमर होते, ते त्यांच्या शेअरिंग मध्ये नेहमी सांगायचे आणि ते असं म्हणायचे की दारूनी माझ्या मधल्या चांगल्या प्रवृत्ती कधी काढून नेल्या मला कळत नाही आणि त्या ठिकाणी वाईट प्रवृत्ती कधी बसवल्या हे पण मला कळलं नाही. मित्रांनो, ज्या गोष्टीची मला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीची मला लाज वाटत नव्हती. माझा प्रयत्न हा होता की जे अरियर्स मिळालेले आहेत ते माझे स्वतःचे आहेत, माझ्या कष्टाचे आहेत. आणि मित्रांनो, जे काही अमाऊंट, जी काही रक्कम मला ती मिळाली होती माझ्या अकाउंट मध्ये होती, मी ती दर काही दिवसांनी काढायचो, दारू प्यायचो, बेफाम वागायचो. मला स्वतःला कुठल्याही प्रकारचा धरबंद राहिलेला नव्हता आणि दिवसेंदिवस माझ्या घरातल्यांची चिंता मी वाढवत होतो. अशाही परिस्थितीमध्ये माझे जे मित्र होते, जे खरेखुरे माझे मित्र होते, जे माझ्या खेळामुळं माझे मित्र झाले होते, काही माझे कॉलेज मधले होते, काही माझ्या शाळेमधले होते, अशा मित्रांकडे मी मित्रांनो जायला सुरुवात केली. मी त्यांच्याकडनं पैसे मागायचो, त्यांच्या पुढं हात पसरायचो, त्यांना खोटं सांगायचो आणि जे काही पैसे मिळतील त्या पैशाची जाऊन दारू प्यायचो. मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये तो दिवस उजाडला 25 जानेवारी 1997. या मधल्या काळामध्ये वारंवार माझी बहीण मला अवेअर करत होती, ती माझ्याशी भरपूर वेळा बोलायचा प्रयत्न करत होती, ती बऱ्याच वेळाला मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते की तू एक दिवस या संस्थेच्या मीटिंगला चल, पण
मित्रांनो, मी तिचं ऐकत नव्हतो. 25 जानेवारी 1997 हा दिवस उजाडला. माझी तोपर्यंत 24 तास देशी दारू चालू झाली होती आणि मी प्यायलेलो नसलो की माझी थरथर व्हायची. मी अनेक वाईट गोष्टी या काळामध्ये केलेल्या होत्या. माझ्या घरामधले माझ्या आईचे दागिने मी विकले होते. मी माझ्या घरातच चोऱ्या करायला लागलो होतो. मी बाहेर जेवढे लोक भेटतील त्या सगळ्यांना मी खोटं बोलून पैसे घ्यायचो. मला एक प्रसंग नक्की सांगावा असं वाटतो अशा वेळेला की माझं एक किट होतं. जे किट मी बरेच वर्ष वापरायचो. त्यामध्ये पॅडची पेअर होती, हँड ग्लोव्ह, आयपॅड, जे क्रिकेटला लागतं ते सगळं, अशी एक किट बॅग होती. मित्रांनो, एक दिवस दारूची थरथर इतकी झाली, पैसे देणारे बंद झाले होते. मी पेपरवाले, दूधवाले, सगळे पानवाले, जे जवळपास गिरणीवाला, या सगळ्यांकडनं पैसे घेऊन उधारी करून ठेवली होती. आणि अशाच एक दिवस मी घरात होतो, थरथरत होतो. एक अनामिक अशी भीती माझ्या मनामध्ये त्या दिवशी चालू होती. आणि अचानक माझं लक्ष गेलं वर माळ्याच्या इथं माझी फीडबॅक होती. मित्रांनो, पण घरामध्ये सगळे लोक होते आणि मला हे एक चान्स पाहिजे होता की आता काय करायचं. आणि बरोबर मी मित्रांनो प्लॅन केला आणि असा सीन एक क्रिएट केला. माझ्या आईला मी कन्व्हिन्स केलं. माझी आई बिचारी भोळी होती, ती संस्कारी बाई होती आणि मी घरामध्ये सगळ्यात लहान असल्यामुळं मी माझ्या आईचा खूप लाडका होतो. आणि मी तिला अशी कन्व्हिन्स केलं की आता जी करंट टीम आहे आमच्या शाळेची, त्या शाळेतल्या एका गरजू विद्यार्थ्याला ते किट पाहिजे, तर मी ते त्याला द्यायला चाललोय. मित्रांनो, मी ती किट बॅग वरनं काढली, साफ केली, घरात धूळ होती तर फक्त वगैरे मारलं. ती किट बॅग घेतली आणि मित्रांनो मी भंगाराच्या भावामध्ये ती किट बॅग दारू पिण्यासाठी विकत घातली. मित्रांनो, यापेक्षा मोठा रॉक बॉटम अजून काही नसेल. 25 जानेवारी 1997 या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो होतो. चलबिचल चालली होती. घरामध्ये मी अस्वस्थ होतो आणि दारू प्यायचे विचार प्रबळ झालेले होते. मला दारू प्यायचीच होती, काही झालं तरी प्यायची होती. आणि मी तयार होऊन घराबाहेर निघायला मी चाललो होतो. एवढ्यात माझी आई आली आणि मला विचारलं, तू काय करतोस, कुठं चाललाय? मित्रांनो, तिला हे मनापासून माहिती होतं की हा बाहेर चाललाय, हा प्यायला चाललाय, तरी ती आपली दरवेळेला मला अडवायचा प्रयत्न करायची. दरवेळी ती माझी समजूत घालायची. आपापल्या परीने ती मला हे वाईट कसं आहे, मी का करू नये, यासाठी ती प्रयत्न करायची. अनेक ठिकाणी तिला जर कुठनं कळलेलं असेल तर ती माझ्यासाठी पूजा करायची, कधी उपवास करायची, कधी रामाची पूजा करायची. मला आठवते एक वर्ष रामनवमीच्या दिवशी तिला कोणीतरी सांगितलं होतं की राम नामाचा जप कर आणि त्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून तिने 1 लाख रामाचा जप केला होता. मित्रांनो, संध्याकाळपर्यंत जप संपला आणि मी संध्याकाळी दारू पिऊन आलो. त्या दिवशी मी निघालो होतो आणि आई मला अडवायचा प्रयत्न करत होती. पण आपल्या इथं जे सांगतात की दारूची एक जबरदस्त ओढ, एक जो पगडा माझ्यावर बसला, एक ते ऑब्सेशन मला तिथं थांबून देत नव्हतं. मी आईशी वाद घालायला लागलो. मला जायचंय कसं करून मला तिथनं सुटायचं होतं. आणि आमच्या दोघांचं बोलणं ऐकून माझा मोठा भाऊ बाहेर आला आणि मोठा भावानी पण माझं बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी माझ्याशी बोलणं बंद करून टाकलेलं होतं. कारण जे काही माझं त्यावेळेला वागणं चाललं होतं त्यांनी तो पण वैतागलेला होता. आणि माझ्या आईला तो माझ्यासमोर म्हणाला, कशाला तू अडवते, त्याला जाऊ दे, कुठं मारायचंय ते मरू दे, मेलेलंच बरं होईल, आपल्या मागची कटकट जाईल. मित्रांनो, हे शब्द माझ्या डोक्यात गेले. माझ्या भावाशी भांडणं केली.
मी त्याला मारायला धावलो होतो. माझ्या भावाने मला 2-4 लाथा मारल्या होत्या. आणि अशामध्ये मला आजही आठवतोय तो दिवस. माझी आई माझ्या पाया पडत होती आणि मला म्हणत होती की आई जाऊ नकोस, रडत होती. ती माझे पाय धरत होती. मित्रांनो, मी लाथ मारली माझ्या आईला, तिथनं निघून गेलो आणि डायरेक्ट मी गणेश पेठेत आलो अल्पनाच्या मागं. मी नेहमी तिथं दारू प्यायला सुरुवात केलेली होती. मी अल्पनाच्या बोळामध्ये गेलो, तिथं एक मग्गा घेतला आणि मी दारू प्यायला सुरुवात केली. अर्धा पाऊण तास गेला असेल मित्रांनो. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की मी आयदर गुत्त्यामध्ये असायचो किंवा त्या अल्पनाच्या बोळात एक कॅरम क्लब होता. मी त्या क्लब मध्ये तो आमचा रफिक भाई होता. त्याला कुठं बाहेर जायचं असलं की तो मला क्लब सांभाळायला जायचा. आणि जे काय क्लबचे पैसे मिळायचे त्यातलं 5-10 रुपये, 10-20 रुपये मला दारू प्यायला द्यायचा. मित्रांनो, मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथले 4 मित्र एका रिक्षामधनं मला शोधत आले. पहिले ते बंगाली क्लब वर गेले. तिथनं मला त्यांनी शोधलं आणि मी ज्या अड्ड्यावर दारू पीत बसलो होतो तिथं मी त्यांना सापडलो. माझा एक मित्र जो माझ्या शेजारीच राहत होता तो माझ्या इथं आला आणि मला म्हणला, अरे उन्हा आता आपल्याला जायला पाहिजे, तू पण आमच्या बरोबर चल म्हणे. मी म्हणलं, काय झालंय, मी कशाला येऊ तुमच्याबरोबर, कारण मला ती दारू प्यायची होती. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, अरे तुझी आई वारलीये, ती आत्ताच काही वेळापूर्वी एक्सपायर झाली. मित्रांनो, मी हे शब्द ऐकले कानावर, माझ्या पडले. पहिल्यांदा मला कळलं नाही, पण तो जो मित्र निरोप घेऊन आला होता तो रडत होता. माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं आणि मला म्हणला, तू अरे तुझी आई वारलेली आहे, तू इथं पीत काय बसलाय. मित्रांनो, माझी नजर तो हिरवा मग्गा मला आजही आठवतो. तो छोटा काचेचा ग्लास आणि साईडला ठेवलेला तो काकांना त्याच्याकडे गेली. मी त्या मित्राला म्हणलं, तुम्ही 5 मिनिटं थांबा. तो मला सांगत होता, आम्ही रिक्षा घेऊन आलोय, तू चल लवकर रिक्षात बस. मित्रांनो, मी त्याला कन्व्हिन्स केला. त्याला म्हणलं 5 मिनिटं थांब, मी आलोच. आणि तो जो अर्धा राहिलेला मग्गा होता, मी ती सगळी दारू पेलो. मग रिक्षात बसलो. रिक्षामधनं मी ज्यावेळेला घरापाशी पोहोचलो त्यावेळेला बरेच लोक जमले होते, बरेच लोक येत होते. ज्यावेळेला घराच्या आत पोहोचलो त्यावेळेला माझ्या आईची डेड बॉडी तिथं ठेवली होती. त्याच दिवशी नेमकं माझी मोठी बहीण तिथं आली होती आणि तिला हे कळलं आणि तिथे माझ्या आईच्या डेड बॉडी पाशी बसून रडत होती. मित्रांनो, हा प्रसंग ज्यावेळेला मी बघितला माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं, मला काहीही वाटत नव्हतं. पण आजही मी नक्की ठामपणे सांगू शकतो की त्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये मला दारू प्यायला कमी पडले हाच विचार होता. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जे सांगतात की पॉवरफुल मेंटल ऑब्सेशन कपल्ड विथ फिजिकल ॲलर्जी. मी जी काही दारू प्यायलो होतो त्यांनी माझा पोटा भरलेला नव्हता, माझ्या मनाचं माझ्या आत्म्याचं समाधान झालेलं नव्हतं आणि माझ्या घरामध्ये माझी आई मरून पडलेली आहे या गोष्टीचं मला सोयर सुटत नव्हतं. माझे वडील कोपऱ्यामध्ये शांतपणे एका खुर्चीमध्ये जी त्यांची नेहमीची खुर्ची होती तिथं बसले होते. दर 1-2 मिनिटांनी ते त्यांचे डोळे पुसायचे. माझा मोठा भाऊ कोपऱ्यात उभा होता, त्याचे काही मित्र आले होते, आमचे नातेवाईक, शेजारचे पाजारचे, असे जो व्यक्ती तिथं होता त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. पण जी व्यक्ती मरून पडली होती तिचा सख्खा लहान मुलगा ज्याच्यावर त्या माऊलींनी आयुष्यभर प्रेम केलं, लाडाने मोठा केला, त्या कृतज्ञ मुलाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. मित्रांनो, आपल्या इथं सांगतात की हा दारूचा आजार फसवणार आहे. लोक येत होते, मी तिथनं खालच्या बाजूला आलो, पार्किंगच्या इथं मी बसून राहिलो. माझे चौकातले मित्र ज्या लोकांना कळत होतो ते सगळे लोक येत होते, माझ्या पाठीवर हात ठेवत होते.
पण माझ्या पोटात गेलेली दारू मला स्वस्थ बसून देत नव्हती. अशाच काही वेळ गेल्यानंतर मित्रांनो, मला कोपऱ्यामध्ये माझा औरंगाबादचा मामेभाऊ आला होता. तो मला दिसला आणि मग माझ्या डोक्यामध्ये जी चूक पडली. मी कसलाही पुढचा मागचा विचार केला नाही. आपल्या इथं सांगतात की परिणामांची तमा न बाळगता माझ्या घरामध्ये जो प्रसंग आता चालू आहे तो काय प्रसंग झाला आहे याच्यात माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी त्या मामे भावाच्या इथं गेलो, त्याला साईडला घेतला आणि त्याला म्हणलं जरा 100 रुपये असले तर दे. मित्रांनो, त्यांनी पाकिटातनं 100ची नोट काढली. ती नोट घेतली. माझे काही मित्र होते ते तिथंच मागं उभे होते. मी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. मी तिथनं बाहेर मेन रोडला आलो, रिक्षा पकडली, बुधवार पेठेत गेलो. उभ्या उभ्या 2 क्वार्टर प्यायल्या. पुन्हा मी तिथनं त्या 2 क्वार्टर पिऊन ज्या वेळेला घरी आलो त्यावेळेला मित्रांनो मी असा काही सीन क्रिएट केला. तो सीन इतका जबरदस्त मी केला होता की मी एखाद्या ऍक्टरला पण कमी पाडला असता. मी सगळं नाटक करत होतो, पिक्चरचे डायलॉग. मित्रांनो, आज माझ्या लक्षात येतंय की मी जो दारुडा झालो तो प्रत्यक्ष ज्या वेळेला मी दारू प्यायलो त्यावेळेला मी दारुडा नाही झालो. माझ्यामध्ये मूळतः दारुड्याचे गुण होते. मी एक बॉर्न अल्कोहोलिक आहे. मित्रांनो, पुढचे 13 दिवस माझ्या आईचे जे काही करायचे क्रियाकर्म असतात, मी 13 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ दारू पित होतो. पुढचे काही महिने मी त्याच घरात राहत होतो आणि एक दिवस तो स्फोट झाला. माझ्या भावाला माझं वागणं अनावर झालं, त्याला सहन होईन असं झालं आणि तो दिवस माझ्या आयुष्यात आला. काही महिन्यापूर्वी मित्रांनो माझी आई गेलेली आहे. अशा दिवशी माझ्या वडिलांना तो एक कठोर निर्णय घ्यायची वेळ आली आणि वडिलांनी मला सुरुवातीला शांततेने समजावून सांगितलं की तुला जर दारू प्यायची असेल, तुझी आई आत्ताच गेली, तुझ्यामुळं अनेक गोष्टी या घरामध्ये घडलेल्या आहेत. जर तुला प्यायची नसेल तर तू या घरात जन्मभर राहू शकतोस. तुला 2 वेळचं जेवण, 2 टाइम नाश्ता सगळं काही मिळेल. तुला काम धंदा करायची गरज नाही. पण जर तुला दारू प्यायची असेल तर दरवाजा उघडा आहे. मित्रांनो, या वेळेला सुद्धा माझ्यासमोर परमेश्वर रूपी वडिलांनी ऑप्शन ठेवले होते, पण मी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि मी घरातनं निघून गेलो. मित्रांनो, याला कारण होतं, मला हे नक्की माहिती होतं की मला तर दारू प्यायचीच आहे आणि मी पिऊन या घरात आलो तर माझा भाऊ मला राहून देणार नाही. मी दारू प्यायचा मार्ग निवडला. मित्रांनो, मला हे सांगायला अतिशय दुःख होतं आज की मी बाहेर येऊन जे लोक मला घरात नातेवाईक किंवा मित्र वगैरे बाहेर रस्त्यावर राहत असताना भेटायचे, मी त्यांना हे सांगायला सुरुवात केली की माझ्या वडिलांनी आणि माझ्या मोठ्या भावाने मला घरातनं हाकलून दिलाय. मित्रांनो, यापेक्षा अजून रॉक बॉटम कुठला असू शकतो? माझी आई गेल्यानंतर, मला घरातनं हाकलल्यानंतर सुद्धा माझी दारू थांबली नाही. एक चांगला स्पोर्ट्समन, एक चांगल्या स्वतःच्या मेहनतीने झालेला एक स्पोर्ट्समन. मला लहानपणी व्यायामाची खूप आवड होती. मला खेळामध्ये खूप रुची होती. मी खेळामध्ये त्याप्रमाणे खेळलेलो होतो. पण या दारूने माझा आणि माझ्या कुटुंबाचा विनाश केला. मित्रांनो, आज मी मद्यापासून लांब आहे. मी सध्या पुण्यात नसतो आणि लखनौ मध्ये ज्या दिवशी मी आलो होतो, 8-9 वर्ष झाली आज मी लखनौ मध्ये आहे. परमेश्वराच्या कृपेने सुद्धा इथं सुरुवातीला एक मीटिंग चालू बंद अवस्थेत होती, पण आज या ठिकाणी 5 ठिकाणी मीटिंग होते. एक ठिकाणी रोज संध्याकाळी 7:30 ते 8 मीटिंग होते आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं काम करण्याची संधी मला या ठिकाणी पण मिळाली.
मित्रांनो, माझ्या आयुष्यामधले हे जे प्रसंग आहेत त्याला मी माझी 4थी पायरी लिहिली. हे सगळे प्रसंग आज सुद्धा माझ्या त्या वहीमध्ये लिहिलेले आहेत. यापेक्षा मोठं रॉक बॉटम कुठलंही असू शकत नाही. मी ज्या दिवशी दारूपासून लांब राहिलो त्यानंतर काही महिन्यातच माझ्या भावा थ्रू मला मेसेज मिळाला. माझ्या वडिलांनी मला भेटायला बोलवलं आणि मला पुन्हा मग घरामध्ये घेण्यात आलं. मित्रांनो, मी जेवढे वर्ष रस्त्यावर राहिलो, बाहेर राहिलो, दारू सोडायची माझी इच्छा नव्हती का नक्की होती. मला बऱ्याच वेळेला या संस्थेची पण आठवण होती. पण ती दारू मी जो एक पाश माझ्या भोवती बांधलेला होता तो पाश मला बाहेर पडून देत नव्हता. आज मी 19-20 वर्ष झाली दारूपासून लांब आहे आणि उपयुक्त मद्यविरहित जीवन जगायचा रोज प्रयत्न करतोय. सध्या इथं परिस्थिती खूप गंभीर आहे, पण मला एकच गोष्ट नवीन आलेल्या बांधवांना सांगायची की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, या कार्यक्रमामुळं माझ्या आयुष्यामध्ये ट्रिमेंडस बदल झाला. नंतर मला स्पॉन्सर मिळाला. त्या स्पॉन्सरशी पण मी वाईट सुरुवातीचा काळ वागलो, पण ज्या दिवशी स्पॉन्सर पुढं सुद्धा गुडघे टेकून मी शरणागती पत्करली आणि मी माझी दारू थांबल्यानंतरची पण काही काळी कामं केलेली होती ती पण ज्यावेळेला त्यासमोर रोखलो, त्या दिवसानंतर मला या संस्थेची महत्ता किंवा ही संस्था किती महान आहे ते मला नेहमी रोजच्या रोज जाणवतं. जाता जाता मला वाटतं वेळ संपत आलाय. मला माझ्या आईची आता मी जे काही माझे अनुभव सांगितले, माझी आई नेहमी मला एक वाक्य सांगायची ते मी म्हणतो आणि मग मी माझं शेअरिंग थांबवतो. मला ती नेहमी दारू कशी वाईट आहे याबद्दल सांगायची, मला विनंती करायची, प्रेम करायची आणि त्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने मला न प्यायलेलं बघितलं नाही. परमेश्वराच्या कृपेमुळं काही वर्ष माझ्या वडिलांनी मला दारू विरहित बघितला, पण आज ते जिथं कुठं असतील त्यांना हे समाधान नक्की असेल की यांचा मुलगा आज दारूपासून लांब आहे आणि या संस्थेमुळे सुरक्षित आहे. माझी आई मला नेहमी एक वाक्य सांगायची, ती म्हणायची, बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीचा शेवट हा नेहमी चांगला असतो आणि चांगला नसेल तर तो शेवट नसतो. मी माझं शेअरिंग थांबवतो. दोन्ही समूहांनी मला आज बोलायला संधी दिली त्याबद्दल मी दोन्ही संस्थाचा आणि आज जे कोण मेंबर या सभेमध्ये उपस्थित आहे या सर्वांचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू उमेश भाऊ, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, रॉक बॉटम या विषयावर आपली स्पीकर मीटिंग होती आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून व्यवस्थित पद्धतीने मांडलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मित्रांनो. स्क्रीनवर टच करा, डाव्या बाजूला अनम्यूटचा ऑप्शन आहे, अनम्यूट करून प्रश्न विचारा. नमस्कार, हरिभाऊ बोलतोय. हा बोला. उमेश भाऊ नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आता लॉकडाऊनच्या काळात रोजचा दैनंदिन कार्यक्रम काय आहे तुमचा? सकाळी उठणे, घरामधली कामं करणे. आता विशेष म्हणजे तुम्हाला सांगायला मला बरं वाटेल कारण बरेच दिवसांनी तुमच्याशी बोलतोय. त्या लॉकडाऊन मुळे एक माझ्यामध्ये थोडी शिस्त निर्माण झाली आहे. जेवढे दिवस लॉकडाऊन चालू आहे तेवढे दिवस सकाळची घरामधली जी भांडी आहेत ती मी रोज घासतो. सकाळ संध्याकाळ आमच्या इथं पण लखनौच्या मीटिंग चालू झालेल्या आहेत, त्या मीटिंग पण मी करतो. हॅलो. हा ऐकतोय. हा दिवसाचा कार्यक्रम चालू आहे आमचा. हो, बऱ्याच दिवसातून ऐकलं.
बऱ्याच दिवसातून आवाज कानावर पडला, बरं वाटलं मला. आभारी आहे तुमचा. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहे मित्रांनो? स्क्रीनवर टच करून डाव्या बाजूला अनम्यूटचा ऑप्शन आहे. हा, व्यंकटेश. हॅलो. हा, बोला. हा, व्यंकटेश आहे, दारोडा आहे एक मित्र. हा, बोला. माझा प्रश्न आहे, उमेश भाऊ ना? उमेश भाऊ, हा हा बोला. मगाशी तुम्ही जे शेअरिंग केला होता आईविषयी, एकदम हृदयस्पर्शी होता आणि माझ्या बाबतीत तसं घडलेलं आहे. आईला मी एक दिवस अगोदर हॉस्पिटलमधून आणून घरी ठेवलं होतं, सांच्यापारी म्हणजे 5-7 वाजता, आणि लगेच मी नांदेडला गेलो होतो. माझं एका अफेअर होतं माझं एका सोबत, ते म्हणजे एका बाईसोबत, आणि तिच्याकडे मी गेलो होतो. ती येऊ नको म्हणलं तरी मी गेलो होतो. आणि असं झालं की तिला हॉस्पिटलमध्ये मी आईला भेटवलं होतं. ज्या हॉस्पिटलमध्ये आईला सलाईन होत्या आणि मी तिला नेऊन भेटवलं होतं. नंतर डिस्चार्ज झाल्यावर मी परत ती येऊ नको म्हणताना मी जबरदस्ती गेलो आणि तिथं जाऊन मी मद्यपाशच केला. आणि त्याच रात्री पहाटे आई माझी दगावली. आणि ज्या वेळेस माझा मोबाईल मी तिकडे गेलं की बंद करत गेलो, म्हणजे उगाच किरकिरी, बायकोचे फोन येतील, मला किरकिरी लावाल, घराने लावाल म्हणून माझा फोन बंद असत गेला. आणि मी सकाळी आलो, येत्या वेळेस मी तिकडून दारू लावूनच यायचो. तर सकाळी मी गावाच्या शेजारी माझा एक गुत्ता आहे दारूचा, प्रायव्हेट, देशी वगैरे विकतात ती लोक. तर तिथं मी दारूच्या गुत्त्यावर गेल्याच्या नंतर गावातल्या काही जण तिथं आले होते, गावातली मंडळी. तर एक जण मला म्हणला, तुम्ही इथं काय करायला म्हणला, तुम्हाला माहित नाही काय म्हणला. मी मोटरसायकल लावून 90 मारून जावा म्हणलं होतं, कारण आता घरी गेलं की बायको भांडणं करणार, रात्रभर शेण खाऊन आलास म्हणून. कारण ही लपडी माझी उजागर झाली होती सगळी. मी एक बेंदून आणि लगा. प्रश्न असा आहे भाऊ की तुम्हाला सविस्तर सांगावं लागेल मला. माझा प्रश्न असा आहे की आईची मला माफी मागायची होती, पण आता मला फील होतं की मी त्या गोष्टीला किंबहुना माझ्यामुळे नसेल मी रीती, पण जबाबदार तर आहे मी. काही क्षणापुरता, काही काळापुरता मी जबाबदार आहे. तर त्या झालेल्या कृत्याची माफी कोणाला मागायची, असा प्रश्न आहे माझा. प्रश्न अतिशय योग्य आहे. मी हा प्रश्न माझ्या मार्गदर्शकाला पण विचारला होता आणि मला त्यावेळेला माझ्या स्पॉन्सरनी उत्तर दिलं होतं की तू माफी मागायची, जे हयात नाहीयेत त्या लोकांची तू माफी तर मागू शकत नाहीस. पण मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितलेलं होतं की तू तुझ्या कृतीमधनं आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी जो तुला कार्यक्रम दिलाय, ज्या संस्थेमुळे आज तुझे जीव वाचलेला आहे, त्या संस्थेचं तू काय ऋण लागतोस, ते ऋण फेडून तू तुझ्या आईची माफी मागू शकतोस. मी 25 जानेवारी हा माझ्या आईचा जाण्याचा दिवस आहे. त्या दिवशी मी एक गोष्ट जी मी त्यानंतर स्पॉन्सरशी बोलल्यानंतर एक गोष्ट ठरवली, आताच 2-3 महिन्यापूर्वी तो दिवस पण झाला. आणि ती गोष्ट त्या दिवशी मी ती एक गोष्ट जी मी ठरवलेली आहे, ती गोष्ट मी कुठंही असलो तरी मी ती त्या दिवशी करतो. मी ती गोष्ट इथं सांगू शकत नाही, पण ती गोष्ट मी न चुकता करतो. आणि मला स्पॉन्सरनी सांगितलं होतं की ही तू आईची माफी मागितल्याचा परिणाम आहे. धन्यवाद भाऊ. ओके. अजून कोणाला प्रश्न मित्रांनो? अनम्यूट करा आणि विचारा. जयेंद्र, तुम्हाला प्रश्न आहे का? नाही, मला उमेश भाऊंचा मोबाईल नंबर पाहिजे होता. ओके, एक मिनिट आहे. उमेश भाऊ नंबर सांगा, मी चॅट बॉक्स मध्ये टाकून देतो. 9956 9956 39 39 14 14 33. 33. ओके, थँक्यू. जयेंद्र, आपण कुठनं बोलताय? मी मुंबई नई दिशा ग्रुप, कुर्ला कपानी. बर. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत मित्रांनो? हॅलो. हा, प्रतीक बोल. आता तुम्ही भांडी घासायचं सांगितलं ना लॉकडाऊन मध्ये, मी पण ती सुरुवात केली. पण लगेच माझ्या मनामध्ये एक विचार आला, अरे आपण जर इथं भांडी घासायला लागलो आता, नाही का, चांगली सवय आहे, मला त्यातनं जाणीव झाली आहे. पण परत आपल्या घरातले नाही का मग आपल्यावर अधिकार गाजवतो.
हे तुमच्या मनाचे खेळ आहेत प्रतीक भाऊ. कारण लॉकडाऊन कायम नाही राहणार आहे ना, आणि कायम 24 तास तुम्ही थोडी घरात थांबणार आहात. बरोबर बरोबर. माझा स्पॉन्सर नेहमी मला म्हणायचा की हेतू तपासून बघ. बरोबर बरोबर. आज भांडी का घासते तर काही दुसरा उपाय नाही म्हणून नाही, मला स्वतःला असं वाटलं म्हणून मी घासतो. बरोबर बरोबर बरोबर. हॅलो. हा नंदकुमार के बोला. नाही जयंत के. बर. उमेश बोला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ते शेवटचं वाक्य बोलला नाही शेअरिंग मध्ये. मी आज मीटिंग केली, मी आज दारू पिणार नाही. ते वेळचं लिमिट होतं ना, टाइम लिमिट होतं, त्यामुळं मला अजून खरं बोलायचं होतं, पण नंतर माझ्या लक्षात आलं काय आम्ही बोलायला लागलो की थांबत नाही ना. नाही तेवढं वाक्य बोला. बरं. सर्व सभासदांना हे सांगू इच्छितो की मला आज नक्की खात्री आहे की आज मी मीटिंग केली आहे, त्यामुळे आज 100% दारू पिणार नाही. जरी लॉकडाऊन असलं नसलं तरी मी आज पिणार नाही. धन्यवाद. धन्यवाद उमेश भाऊ. आपण वेळ दिलात, आपले अनुभव कथन केलं. साखळी समूह आणि मुक्तानंद समूह तर्फे तुमचे आभार. मित्रांनो, उद्या आपली एक स्पीकर मीटिंग